तर संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाचा सध्या उत्साह आहे आणि आज 1.5 दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन होत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जो बाप्पा विराजमान झालाय त्याला सुद्धा आजच निरोप दिला जाणार आहे। पालिकेकडून मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। 1.5 दिवसाच्या बाप्पाला आज निरोप दिला जाईल आणि मुख्यमंत्र्यांच्या घरी जो बाप्पा विराजमान झालाय त्याचं सुद्धा आजच विसर्जन होणार आहे। दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी दादर चौपाटीवर पालिकेकडून तयारी करण्यात आली आहे। पालिकेच्या वतीने संपूर्ण खबरदारी घेतली गेली आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या नियंत्रण कक्षांची निर्मिती सुद्धा करण्यात आली आहे। दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई पालिका सज्ज आहे। चौपाट्यांसह गणेश विसर्जन स्थळ, कृत्रिम तलाव या ठिकाणी सुद्धा पालिकेने सुविधा पुरवल्या। यंदा 69 नैसर्गिक स्थळांबरोबरच 204 कृत्रिम तलाव तयार करण्यात आले। लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या दानाची आजपासून मोजदाद सुरू झाली। राजाच्या पहिल्याच दिवशी दानपेटी उघडली गेली आणि सर्वप्रथम दान करण्यात आलेल्या रोख रुपयांची मोजदाद झाली। त्यानंतर सोने चांदी दागिन्यांची मोजदाद सुरू आहे। लालबागमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत आहेत। त्यात आज रविवार असल्यामुळे ही गर्दी जास्त आहे। मुंबईतल्या फोर्टच्या राजाचं यंदा 63वे वर्ष आहे आणि अत्यंत आकर्षक अशी ही 22 फुटी मूर्ती आहे। सारंगपूर इथे कष्टभंजन हनुमान मंदिरातील आरास यंदा बाप्पाच्या मागे पाहायला मिळते। विक्रोळीमध्ये गणेशोत्सवाच्या देखाव्यामधून मानवी जीवनामध्ये कशा प्रकारे मोबाईलचा वापर वाढतोय आणि त्याचा काय परिणाम होतोय याचा देखावा साकारला गेलाय। दर्शना गोवेकर गायकवाड यांनी संदेशात्मक देखावा सादर केलाय आणि गणपती बाप्पाला साकडं घातलंय। मोबाईलच्या अतिवापरापासून लोकांची सुटका होऊ दे आणि सामाजिक भान असलेला समाज घडू दे अशी प्रार्थना त्यांनी केली आहे। डोंबिवलीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे शताब्दी महोत्सवी वर्ष आहे। या निमित्तानं लाडक्या बाप्पासाठी विष्णूच्या 10 अवतारांची सुंदर देखावा इथं साकारला गेलाय। भव्य रोषणाई केली गेली आणि ते पाहायला भाविक गर्दी करतायत। पुण्यामध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारीच्या बाप्पासमोर अथर्व शीर्ष पठण करण्यात आलं। परिवर्तन संस्था महिला भगिनींचं सामूहिक अथर्व शीर्ष पठण आयोजित केलं होतं। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या वतीनं सामूहिक अथर्व शीर्ष पठण करण्यात आलं। यामध्ये हजारो महिला सहभागी झाल्या आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या आणि गेली 38 वर्ष ऋषीपंचमीच्या दिवशी अशा पद्धतीने दगडूशेठ गणपती बाप्पासमोर अथर्व शीर्ष पठण केलं जातं। वर्ध्यामध्ये कुटुंबियांनी लंडनमध्ये गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली। विधिवत 10 दिवस पूजा अर्चना देखील त्यांच्याकडून केली जाते। 7 समुद्रा पार राहून सुद्धा त्यांनी आपली संस्कृती जोपासली। सुप्रसिद्ध अभिनेता शरद केळकरच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाचं आगमन झालंय। दरवर्षीप्रमाणे यंदाही शरद केळकर यांच्याकडे 1.5 दिवसांचा गणपती बाप्पा आहे। यावेळी शरद आपल्या सगळ्या चाहत्यांसाठी लवकरच एक नवीन गोष्ट घेऊन येणार आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि शहा उद्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतील। त्या पार्श्वभूमीवर मंडळाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते। देहू रोडच्या विकासनगर इथे दत्ता शिंदे गणेश भक्तानं बाप्पाचा अनोखा देखावा साकारलाय। आरसा महल, त्याच्यावर विद्युत रोषणाई अशा पद्धतीचा हा देखावा आहे। जुन्या गाण्यांच्या तालावर या लाईट्स सुरू होतात। पूर्ण देखावा पर्यावरणपूरक करण्याचा प्रयत्न दत्ता शिंदे यांनी केलाय। मावळ तालुक्यातील घोणशेत गावामध्ये अरुद पवार यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद वधवून घेतल्याचा देखावा साकारलाय। देखाव्यामध्ये सगळ्या मूर्ती शाडूच्या मातीपासून तयार करण्यात आल्या आणि हा देखावा पाहायला नागरिक गर्दी करतायत। मावळमध्ये वृंदावन मित्रमंडळानं शिवपर्वतावरील
गुहेमधील इको फ्रेंडली धबधबा बनवलाय। याच्यामध्ये कागदी लद्दे, मातीचा वापर, लाकडं आणि पाण्यातले रंग वापरून सुंदर गुहा तयार करण्यात आली आहे। पर्यावरणपूरक असा हा देखावा पाहायला नागरिक गर्दी करतायत। मावळच्या शिळुंब गावामध्ये गणेशोत्सवात शेतकऱ्यांचा आवडता खेळ असणारा बैलगाडा स्पर्धेचा देखावा आहे। या देखाव्यामध्ये जिंकल्यानंतर चारचाकी, दुचाकी, बैलगाडा बक्षीस मिळणार आहे। या देखाव्याची चर्चा सगळीकडे आहे। रत्नागिरीमधील वर्तक कुटुंब 16 वर्ष इको फ्रेंडली देखावा साकारतायत आणि यावर्षी सुद्धा त्यांनी नारळाच्या झाडापासून हा देखावा साकारलाय। कल्पवृक्ष लावा, कल्पवृक्ष जगवा अशा आशयाचा संदेश या माध्यमातून देणारा हा देखावा आहे। भिवंडीमधील धामणकर नाका मित्रमंडळाने पश्चिम बंगालमधील इस्कॉन चंद्रोदय मंदिराचा हुबेहूब देखावा साकारलाय। मंदिराची उंची 110 फूट आहे आणि हा देखावा कापड, बांबू, लाकड यांचा वापर करून पर्यावरणपूरक अशा पद्धतीने बनवला गेलाय। नागपूरकर गजराजाची 10 दिवस सेवा करून गणेशोत्सव साजरा करणार आहेत। शिवशंभू गणेश उत्सव मंडळानं महाकाल उज्जैन येथील निर्मोही आखाड्यामधून गजराजाला बोलवलंय आणि या गजराजासाठी रोज खायला लागणारं गूळ, ऊस आणि विविध फळं यांची व्यवस्था करण्यात आली आहे। सिंधुदुर्गात चाकरमान्यांच्या स्वागतासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं कणकवली खारेपाटण इथे स्वागत कक्ष उभारण्यात आलाय। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी चहापान देऊन पर्यटकांचा पाहुणचार केला जातोय। गोंदियामध्ये अपना गणेश मंडळाने अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे। त्यामुळे हे मंडळ शहरामध्ये आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरते। अगदी सकाळपासूनच गणेश भक्त इथे दर्शनासाठी रांग लावत आहेत। सार्वजनिक मंडळांकडून जालन्यामध्ये आरतीनंतर गणपती बाप्पासमोर संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलं। गणेशोत्सव मंडळांचा जालन्यामध्ये हा अभिनव उपक्रम सुरू आहे। चंद्रपूरमध्ये ब्रह्मपुरीचा महाराजा गणेश मंडळाच्या वतीनं भाविकांना अयोध्येच्या राम मंदिराचं दर्शन होणार आहे। मागच्या वर्षी या मंडळाच्या वतीनं केदारनाथ मंदिराचा देखावा उभारला गेला होता, तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सहकुटुंब गणपतीची स्थापना केली। गणेशोत्सवानिमित्त कोकणवासियांच्या सेवेसाठी धाराशिवमधून 190 बसेस मुंबईला मार्गस्थ झाल्या। संपूर्ण राज्यातून बस मुंबईमध्ये पोहोचवल्या जातात आणि त्यानंतर या बस कोकणामध्ये नागरिकांना गणेशोत्सवासाठी घेऊन जातात। मावळमध्ये गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी देहू रोड पोलिसांनी रूट मार्च काढला। रूट मार्चसाठी देहू रोड पोलीस स्टेशन आणि पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालयातील 174 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले।